मला माफ कर दादा, मला माफ कर, माझं चुकलं दादा. मी आपल्या घराची आबरू घालवली आहे दादा, मला माफ कर. नाही भागू, नाही, असं काही नाहीये. येडाबाई, काय बडबडतील? हा, नाही, मला माहिती आहे माझं बाळ चुकीचं कधीच नाही वागणार. नाही, लई चढ करून तू त्रास करून घेऊ नको स्वतःला. हा, माझी भाग्य त्या घराची आबरू झालं असं कधीच काय वागणार नाही, मला माहिती आहे चांगलं. तू नको त्रास करून घेऊ. तुझा भाऊ आहे ना जितका, हा, तो त्रास झालाय ना, त्रास झालाय ना, ह्या त्रासाचा हिशोब घेणार मी, ह्या त्रासाचा हिशोब घेणार मी. त्याला असं सोडणार, त्याला नाही असं सोडणार. त्याला बघ तू, त्याला सोडणार नाही. सूर्य तू काय त्याला सोडणार नाही, त्याला सोडणार नाही मी, त्याला सोडणार नाही. सूर्य दादा, सूर्य काय करतोस तू हे? सूर्य शांत हो. सूर्य आता सोड मला. डोकं ठिकाणावर आहे की नाही तुझं? तू असं काही करणार नाहीये सूर्य. तुझा सरक माझी वाट सोड. सूर्य प्लीज, तू असं काही करणार. सूर्य दादा, सूर्य नको. राजू, सूर्य काही चुकीचं करण्याआधी आपल्याला भाग्याला घेऊन पोलीस स्टेशनला जावं लागेल. आपण पोलीस स्टेशन म्हणून मी दादाला सांगत नव्हते, मला माहिती होतं असंच होणार आहे. भागू, ऐक, हे बघ, काही काळजी करू नकोस. मी आहे ना, आपण पोलीस स्टेशनला जाऊ. हे बघ, जो तुझ्याशी चुकीचा वागलाय ना, शिक्षा तर मिळायलाच हवी. तू चल माझ्यासोबत. डॅडी, डॅडी, अहो लई म्हणजे लई आनंदाची बातमी आहे. अहो ती ऐकून तुम्ही लई खुश होणार. मग सांग की वाट कसली बघतोयस? डॅडी, आतापर्यंत तुम्ही जे कष्ट घेतलं का नाही, त्याचं फळ मिळायची वेळ आली आहे. असं नाही का? तू काय सस्पेन्स पिक्चर बघून आला काय? हा? अरे काय घडलं ते सांग की वाट कसली बघतोय? सांगतो की, ते सूर्याच्या घरी अरे वा 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 ही बातमी सांगितल्याबद्दल तुला काय बक्षीस देऊ ते कळना झालंय मला. एवढी आनंदाची बातमी. आता तो नंदी बैल पिसारणार आणि समोर दिसल त्याला शिंग मारत सुटणार. आणि त्याच्यात योच जखमी होणार. नुसता जखमी नाही, त्याचा कार्यक्रमच संपवायचा. आता काट्यानं काटा काढायची वेळ आली. सरनोबताना सांगितलं पाहिजे, म्हणजे ती तयारी लागते. आता खरी मजा येणार. ये सत्या, आपला बाचा शाळेतच समद गुण उधळायला लागलाय. अगदी मामाच्या वळणावर गेलाय की. पट्टीचा राजकारणी होणारे आज येतो. डॅडी, नमस्कार जालिंदरराव. आज कशी आमची आठवण काढली? नाही म्हणजे समजा ठीक आहे नव? नाही, इकडं सगळं ठीक आहे, पण तिकडं थोड्याच वेळात वादळ येणार. काय हवामान खात्याचं मंत्री बिंत्री झाला का काय तुम्ही? हसण्यावर घेऊ नका शशिकांतराव, तुमच्या भल्यासाठी सांगतोय. बोला बोला, काय झालं? नाही, तुमच्या त्या राजचे पराक्रम आम्ही तुमच्या कानावर घातलेच होते. आता ते पराक्रम सूर्याच्या बी कानावर गेलेत. तो कुठल्या बी क्षणी तुमच्या घरी येईल. याचा करीत कार्यक्रम करा म्हणजे झालं. आता तुम्हाला पोलिसांना सांगता येईल की आम्ही आमच्या स्वसंरक्षणार्थ त्याला खपावलं. तुमचा बदला पूर्ण होईल, आमचा जीव थंड होईल. तुझं वा 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 जालिंदरराव,
ही खबर सांगून तुम्ही आमचं लई मोठं काम केलंय बघा. आता आम्ही त्यांचा बळी द्यायच्या कामाला लागतो. आणि तुम्ही त्याच्या मैताच्या तयारीला लागा. हे काय दिल्लीचे बांबू आणायला छत्रीला पाठवलंय. येऊ का? तो सूर्य येतोय आपल्या राजाला मारायला. मामा हे बघ शशी, त्या सूर्याला इथं यायला देऊ नको बाबा. काय गरज नाही त्याला घाबरायची. अजय, अरे तो इथं येत नाही, आपण त्याला इथं आणतोय. तो आपल्या जाळ्यात बराबर अडकतोय बघ. सत्या, समदे पोरांना तयार राहायला सांग. तो इथं आला ना, वापस जित्ता गेला नाही पाहिजे. आज त्याचा रामनाम सत्य झालाच म्हणून समज. देवा, सूर्याच्या आत्म्याला शांती लाभू दे. हॅलो, मामा मी नाही बाहेर जाणार. आजी सांग ना मामाला, मला नाही बाहेर जायचं. बरं हे बघ, तू नको घाबरून. मामा आहे ना करेल काय ते. हा तू शांत राहा, शांत राहा. मी बाहेर नाही जाणार. अरे बघत काय बसलाय, मारा त्याला. तुझीच वाट बघत होतो मी. लय उडत होतास ना, आता असंच उडत उडत ढगात जा.
मला तुमच्याशी दुश्मनी नाही. तुमचा भाचा कुठं आहे? भाचा कुठं आहे? मला माफ करा, माझं चुकलं दादा, मला माफ करा. आणि त्या व्हिडिओमध्ये काहीच नाहीये. मी फक्त भाग्याला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत होतो. मी इथून पण नाही व्हिडिओ बनवत, मी व्हिडिओ डिलीट करतो. माफ करा मला, माफ करा. तुला असं माफ करू होय? तुला आता माफ करणार नाही. हं? अरे काय करतोय तू हे? भानावर ये. 15-16 वर्षाचा मुलगा आहे हा. याला मारून काय साध्य करणार आहेस तू? माझ्या बहिणींच्या आबरूला हात घालणाऱ्याला असा कसा सोडू मी? काय करू माझ्या रागाचं? मारून टाक त्याला. जीव घे याचा. सोडून दे वाऱ्यावर तुझ्या बहिणींना. आणि तेव्हा कुठे जाऊन तुझा राग शांत होईल ना सूर्या? मार ना आता तरी याला. वय आलं नाही तर पण तुला असं नाही सोडणार. तुला शिक्षा झाली पाहिजे. उठ, उठ. डॅडी माशी शिकली. त्या माशीला काय शिंकण्याशिवाय दुसरा उद्योग नाही का? सर्दीचं औषध द्या तिला. बातमी काय आहे? अहो तो सूर्या सगळ्याला भारी पडतोय. म्हणजे कार्यक्रम नाही झाला त्याचा? नाही ना. अहो त्या शशीला सत्यजितला पार झुडपून काढलाय त्यानं. हे मरो त्या पोराचा जीव घेतला का नाही त्यानं? नाही ना. अहो तो बारका म्हणून त्याला सोडून दिला, म्हणजे तसा सोडला नाही पण जीव नाही ना घेतला त्याचा. हा फरफटत शाळेत घेऊन गेलाय त्याला. सगळं जुळून आणलं होतं. त्या सरनोबतच्या समोर आहे तर सावज नेऊन सोडलं होतं. त्याची बी शिकार करता येईना त्याला. नावच आहे सरनोबत. त्या सूर्याने मी त्या पोराचा जीव घेतला नाही. ते केलं असतं तरी झालं असतं. कायम जेलमध्ये सडला असता. एक कान धड होईना कशात कान फाटक्यात पाय. चिरंजीव तयार राहा. हे वादळ आपल्या घरी येणार. आपल्या दाराशी कशाला? कशाला? माकड तुमच्या उशाला कितीदा सांगितलंय तुम्हाला. समोरच्याची पुढची चाल आपल्याला आधीच माहिती पाहिजे. एक नाही पुढच्या 10 चाली माहिती पाहिजेत. आम्ही सांगतो तो येणार म्हणजे येणार. तर मुलांनो, मी काय म्हणत होतो, ओळखलं का याला? आमदार शशिकांत सरनोबतांचा भाचा. हीच आणि एवढीच ओळख आहे याची. आणि ह्याचाच माज आहे याला. तोच उतरवायचा आहे आज. काय कसं वाटतं याला बघून? अहो सूर्यकांतराव, नाही सर, नाही. की आज शांत बसलो ना तर पुढे जाऊन बाकीच्या वर्गातल्या मुली या सगळ्याचा शिकार होतील. आणि ते मी होऊ नाही देणार. या पोरांना ना मुली म्हणजे खेळणं वाटतात. मुलगी शिकली, मुलगी जिंकली,
या सगळ्यांना याचा त्रास होतो का? का तर मुलगी असून ती कशी काय जिंकली? मुलगी असून तिने मला कसं काय उत्तर दिलं? मुलगी असून तिचं कसं काय कौतुक होत आहे? त्या सगळ्या गोष्टीने ना त्यांच्या तळपायच्या मस्तकात जाते होय. तिच्या आतला पुरुषांना शांत बसू देत नाही. मग असं करतात, पुरींच्या चारित्र्याशी खेळतात का? का तर नेहमी पुरींनी पुरुषांच्या पायाखालीच राहावं अशी यांच्या घरातल्यांची शिकवण असती. त्यांची पोरं पण मी अशीच वागणार ना सर. यांच्या नांग्या येळीच नाही ना ठेचल्या. ही पोरं पुढे जाऊन हे सगळा समाज नाचवतील. पुरींचं घराबाहेर पडणं अवघडून बसन आणि ते मी होऊ नाही देणार. काय चुकलं मी. काय चुकलं? इथून पुढे कुठल्याही मुलीला मी त्रास देणार नाही. वट बागेला पण नाही देणार. व्हिडिओ माफ करा दादा. वट वट पोरगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते. हे कळलं पाहिजे. लक्षात ठेव. इथनं पुढं अरे या वर्गातल्याच काय गावातल्या कुठल्याच पोरीला कुठल्या पोरानं छेडण्याचा प्रयत्न केला ना, तिची गाठ माझ्याशी काय. बाग्या तू सांग ना तुझ्या दादाला माझं चुकलं. मी कधीच तुला त्रास देणार नाही. सांग ना तुझ्या दादाला. ए वट या तर. सूर्या, तू कायदा हातात घेऊ नकोस. त्याला कायद्याने शिक्षा होऊ दे. सर, भाग्याच्या बाबतीत जे काही घडलं ना ते प्रकरण हाताळण्याची खरं तर तुमची जबाबदारी होती. तुम्ही या मुलांना समज द्यायला पाहिजे होती. आम्हाला सगळं कळवायला पाहिजे होतं तुम्ही. पण तुम्ही कमी पडलात आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही. अहो नाही नाही, असं का म्हणताय? अहो मला हे प्रकरण कळल्यावर मी शाळेचे ट्रस्टी म्हणून डॅडीच्या कानावर हे सगळं घातलं होतं. काय म्हणजे डॅडींना हे सगळं माहित होतं. सर होच काय पण काय बोलताय. खोटं बोलू नका. डॅडींना माहित असतं ना तर त्यांनी कधीच याला शिक्षा दिली असती. अहो मी कशाला खोटं बोलेन? वाटलंच तुम्ही त्यांना जाऊन विचारा. कुठली 7:30 आमच्या मागे लागली काय कळना झालं. एक कान दड होत नाही. आता आनंदी बैल येऊन काय करतो ते बघावं लागेल. त्यापेक्षा त्याला काबूत कसा ठेवायचा हे ठरवायला लागेल. चिरंजीव या पुढे काय दिवस आम्हाला विचारशिवाय काय बी करू नका बरं का. वय डॅडी. डॅडी आला बैल. हातात कोयता बिता नाही ना? नाही तू जाय बरोबर. डॅडी जाऊ बापू काय ऐकलं आम्ही? रागाच्या भरात काय करून बसलात तुम्ही? रागानं माणसाचा इनाश होतो. इनाश. डॅडी तुम्हाला हे सगळं माहित होतं? डॅडी तुम्हाला हे सगळं माहित होतं मग का गप्प बसला तुम्ही? माझ्यापासून का लपवलं तुम्ही? डॅडी बोला ना. का